गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, याच्या अगोदर आपण अमाइन्सचं प्रिपरेशन बघितलं आहे आणि त्या प्रिपरेशनच्या सोबतच आपण फिजिकल प्रॉपर्टीज पण बघितल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतोय आता रिॲक्शन्स ऑफ अमाइन्स आणि त्यातली पहिली प्रॉपर्टी आपल्याला बघायचं आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन्स किंवा बेसिसिटी ऑफ अमाइन्स. याच्यावर बोर्डाला भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला आहे. व्हाय अमाइन्स आर बेसिक इन नेचर, एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. अमाइन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आणि ते बेसिक नेचर का दाखवतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया. अमोनियापासून ते आपण तयार केले. अमोनियाचा फॉर्म्युला आहे तुमचा NH3. अमोनियापासून आपण 3 वेगळ्या प्रकारचे अमाइन्स तयार करतो. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. अमोनियामधले 3 हायड्रोजन जे आहेत, एक रिप्लेस जर झाला तर तो प्रायमरी अमाइन देईल, म्हणजे त्याचा फॉर्म्युला असेल RNH2. NH2 ग्रुप म्हणजे प्रायमरी अमाइन. 2 हायड्रोजन रिप्लेस केले जाईल अल्किल ग्रुपने, फॉर्म्युला तयार होईल R2NH. NH ग्रुप असेल तर तो सेकंडरी अमाइन. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. आता 3 हायड्रोजन जर आपण रिप्लेस केले अमोनियामधले तर फक्त नायट्रोजन शिल्लक राहील. N जर असेल त्याला म्हणणार तुम्ही टर्शरी अमाइन, टर्शरी नायट्रोजन, नायट्राइल ग्रुप. बघा, अमोनिया असेल किंवा अमाइन असेल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ऑल दीज आर बेसिक इन नेचर. वाय? दिस इज द क्वेश्चन. ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की सर्व अमाइन बेसिक नेचर का दाखवतात. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही अमाइनचा जर विचार केला, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल किंवा अमोनिया असेल, समजा आपण या ठिकाणी प्रायमरी अमाइनचा या ठिकाणी विचार करू. प्रायमरी अमाइनचं स्ट्रक्चर मी या ठिकाणी काढतोय. RNH2. NH2 आहे म्हणजे तो प्रायमरी अमाइन आहे. कुठलाही अमाइन असेल तर त्याच्यामध्ये नायट्रोजन असणार, हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे. व्हेरी सिंपल बेसिक गोष्ट आहे. अमाइन्स नायट्रोजन शिवाय तयारच होऊ शकत नाही. मग या ठिकाणी नायट्रोजन जर असेल तर ह्या नायट्रोजनवर आपण 11th पण शिकलोय. त्याच्या अगोदर पण तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजनवर एक इलेक्ट्रॉनची पेअर अशी असते की जी बॉन्ड फॉर्मेशन मध्ये यूज झालेली नाही. अशा इलेक्ट्रॉन पेअरला म्हणतो आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एव्हरी अमाइन कंटेन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कुठलाही अमाइन असेल तर त्याच्यातला नायट्रोजन जो आहे त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर असेल तर अमाइन्स किंवा अमोनिया ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सुटेबल ऍक्सेप्टरला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी डोनेट करतात. कंप्लीट डोनेट करत नाही. तर त्या लोन पेअरचा यूज करून कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. ते आपण 11th बघितलंय. तर ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणारा स्पेसिस जर असेल तर त्या डोनेट करणाऱ्या स्पेसिसला आपण बेस असं म्हणणार. आणि ही डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे लेविजने. Therefore, according to the Lewis concept, अमोनिया असेल किंवा अमाइन असतील, ऑल आर बेसिक इन नेचर. बघा, आपण बघितलं की लेविसच्या कन्सेप्टनुसार लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर जर असेल तर तो बेसिक नेचर दाखवतो. म्हणून या ठिकाणी अमोनिया, ऑल अमाइन्स आर बेसिक इन नेचर, कारण की त्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि सहज ते दुसऱ्याला देऊ शकतात कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी. म्हणून अमाइन्स आर बेसिक इन नेचर. ॲट द सेम टाइम इफ यू कन्सिडर द अमाइन्स, बघा परत मी आता प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घेतोय. कुठल्याही घेतलं तरी चालेल, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल. प्रायमरी अमाइन RNH2 तेच एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलंय. व्हेन दिस प्रायमरी अमाइन इज रिएक्टेड विथ HX. HX काय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. दिस वन इज युअर हॅलो ऍसिड. X चे तुम्ही क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन घेऊ शकतात. मग हॅलो ऍसिड जर असेल, त्याच्या नावातच तुम्हाला ऍसिड दिलंय म्हणजे तो आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणार. आणि ह्या ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणाऱ्या कंपाऊंड सोबत आपला अमाइन जो आहे तो रिॲक्ट होत आहे. मग ऍसिडिक कॅरेक्टर दाखवणाऱ्या कंपाऊंड सोबत जर एखादा कंपाऊंड रिॲक्ट होत असेल तर त्याला काय म्हणणार. व्हेरी सिंपल, दॅट वन इज युअर बेस. हा ऍसिड याच्या सोबत रिॲक्ट होणारा जर असेल तर तो बेस रिॲक्ट होईल. बरोबर आहे. किंवा जसं तुम्हाला या ठिकाणी म्हटलं मी, अकॉर्डिंग टू लेविस अमाइन्स आर बेसिक इन नेचर बिकॉज दे डोनेट्स
द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचे डोनर आहेत म्हणून ते लेव्हिज बेसेस आहेत. तसं या ठिकाणी अजून एक थिअरी आपण बघितली बघा मित्रांनो, लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. ह्या थिअरीनुसार ऍसिड कोण असतं किंवा बेस कोण असतं. ऍसिड म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन डोनर असतो आणि बेस म्हणजे असा सबस्टन्स जो प्रोटॉन ऍक्सेप्टर असतो. तर या ठिकाणी अमाइन्स जे आहेत, अमाइन्स ऍक्सेप्ट द प्रोटॉन फ्रॉम हॅलो ऍसिड. हॅलो ऍसिड कडून ते प्रोटॉन ऍक्सेप्ट करतात. कशा पद्धतीने बघा, यांनी जर प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर बघा तुम्हाला कंपाऊंड मिळतो RnH3 प्लस Cl मायनस. RnH3 वर पॉझिटिव्ह चार्ज. या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही तो साल्ट तुम्हाला मिळालाय and this salt is known as R means your alkyl group, alkyl ammonium प्लस चार्ज म्हणून अमोनियम आणि Cl आहे म्हणून क्लोराइड, अल्किल अमोनियम क्लोराइड. बघा आता ह्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर ह्या अमाइन्सने काय केलंय तर प्रोटॉन ऍक्सेप्ट केलाय, गेन केलाय. दॅट्स वाय अमाइन्स आर बेसिक इन नेचर अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. याच्यामध्ये आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स, ॲरोमॅटिक अमाइन्स सुद्धा घेऊ शकतो. नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. समजा या ठिकाणी आपण एखादा सेकंडरी अमाइन घेतला R2NH. NH आला म्हणजे तो सेकंडरी अमाइन आहे. याची रिएक्शन आपण हॅलो ऍसिड सोबत केली. हॅलो ऍसिड तुम्हाला वेगळा ऍसिड वापरायचं असेल तरी पण चालेल. समजा आपण सल्फ्युरिक ऍसिड यूज केलं तरी पण चालेल. तर ह्या रिएक्शन मध्ये सुद्धा आता सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे तो डेफिनेटली ऍसिड असणार आहे. त्याच्यासोबत हा कंपाऊंड रिॲक्ट होतोय. सेकंडरी अमाइन, दिस वन इज युअर प्रायमरी अमाइन, दिस वन इज युअर सेकंडरी अमाइन. ऍसिड सोबत हा रिॲक्ट होतोय म्हणजे डेफिनेटली त्याचं नेचर जे आहे ते बेसिक असलं पाहिजे. याचं नेचर बेसिक आहे म्हणून तो रिॲक्ट होतोय. इथं पण हा काय करणार आहे तर तो प्रोटॉनला ऍक्सेप्ट करेल आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर जर असेल तर त्याला तुम्ही बेस म्हणणार अकॉर्डिंग टू दी लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. बघा आपल्याला 11वी असताना गेला आहे कन्सेप्ट, लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. बरोबर आहे. 3 कन्सेप्ट आपण बघितलं, अरेनियस, लॉरी ब्रॉन्स्टेड आणि लेवेज. तर लॉरी ब्रॉन्स्टेडनुसार आता हा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. पण हा जो H2SO4 आहे मित्रांनो तो किती हायड्रोजन देणार आहे? 2 हायड्रोजन तो देतोय. आणि हा अमाइन जो आहे, एक अमाइन आपण घेतलाय R2NH, तो एकच हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो. हा 2 हायड्रोजन देतो, हा 1 हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो. आपल्याला 2 हायड्रोजन जर ऍक्सेप्ट करायचे असतील तर आपल्याला 2 अमाइन साठी घ्यावे लागतील. म्हणून बघा कंपाऊंड कशा पद्धतीने तुमचा तयार होईल. बघा R2NH लक्षात व्यवस्थित, R2NH त्याने हायड्रोजन ऍक्सेप्ट केला पहिल्या ह्याच्याने, एका मॉलिक्युलने 2दा घेतला. पहिल्याने 1 ऍक्सेप्ट केला म्हणून तो R2NH झाला. बरोबर आहे. R2NH2 झाला. 2 झाल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज झाला. आता दुसरा जो असेल दुसरा मॉलिक्युल तो पण R2NH, दुसरा हायड्रोजन तो ऍक्सेप्ट करेल म्हणजे परत R2NH2 2दा तो तयार झाला. आणि इकडे काय शिल्लक राहिलं तुमचं बघा SO4, याच्यावर -2 चार्ज येईल. बघा हे +2 चार्जेस आणि हे -2 झाला बॅलन्स. तर अशा पद्धतीने प्रायमरी अमाइन असेल किंवा सेकंडरी अमाइन असेल किंवा इव्हन टर्शरी अमाइन असेल, they abstract the proton, accept the proton. These are the proton acceptor. Therefore, according to the Lorry Bronsted, these are your bases. Acid सोबत कंबाईन होत आहे, इथे बेस असणार आहे. तर दोघं कन्सेप्ट नुसार यांचं बेसिक नेचर या ठिकाणी प्रूव्ह झालंय. सिमिलरली जर तुम्ही ह्या अमाइन्सचं ॲक्वियस सोल्युशन प्रिपेअर केलं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमाइन्स, ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमाइन्स जर तुम्ही प्रिपेअर केलं आणि ह्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये जर आपण रेड लिटमस टाकला तर तो ब्ल्यू मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजेच परत जर तुम्ही यांचं नेचरचा विचार केला, रेड लिटमस ब्ल्यू मध्ये कन्व्हर्ट होणं म्हणजेच तो बेसिक नेचर दाखवणं. ब्ल्यू लिटमस जर रेड मध्ये झाला तर ऍसिडची प्रॉपर्टी, रेड लिटमस ब्ल्यू मध्ये होत असेल तर ती बेसची प्रॉपर्टी आहे. तर मित्रांनो बघा तीन प्रॉपर्टीज आपण बघितल्या, ज्या तिघ प्रॉपर्टीनुसार तुमचे अमाइन्स
बेसिक नेचर दाखवतोय. याच्यात लेविस बेस आहेत, याच्यात लॉरी ब्रॉन्सेट आहे, त्याच्यानंतर लिटमस टेस्ट मध्ये पण ते बेसिक नेचर दाखवतोय. आता हे बेसिक नेचर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की एखाद्या ऍसिडचं ऍसिडिक नेचर असेल किंवा एखाद्या बेसचं बेसिक नेचर असेल, ते जर तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण एक्सप्रेस करतो. ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण ते बघितलंय. तसंच या ठिकाणी पण आपल्याला बघायचं आहे हाऊ टू एक्सप्रेस द बेसिक नेचर ऑफ युअर अमाइन्स. किंवा कुठलाही बेस असेल तर त्याचं बेसिक नेचर आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. समजा जसं मित्रांनो तुम्हाला सांगितलं की ॲक्वियस सोल्युशन जर आपण तयार केलं तर त्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये रेड लिटमस ब्लू होतोय, बरोबर आहे. समजा आपण या ठिकाणी एखादा अमाइन घेतला, फॉर एक्झाम्पल लक्ष द्या RnH2. अगेन कुठला अमाइन घेतला आपण, प्रायमरी अमाइन. मग हा प्रायमरी अमाइन आहे, याचं ॲक्वियस सोल्युशन आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. Then it gives its aqueous solution. It abstract the proton. तो प्रोटॉन एक्सट्रॅक्ट करेल, गेन करेल. प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे तो. जर समजा त्याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर त्याचं कन्व्हर्शन अमोनियम आयन मध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे बघा, NH2 एक प्रोटॉन त्याने ऍक्सेप्ट केलाय म्हणून NH2 चं कन्व्हर्शन झालं NH3 मध्ये. याच्यावर हा पॉझिटिव्ह चार्ज प्लस हायड्रॉक्साइड आयन OH मायनस आयन या ठिकाणी तयार झाला मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आता ही जी इक्विलिब्रियम तुमच्या समोर आहे, ह्या इक्विलिब्रियम जर आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला, then here the equilibrium constant K can be given as very important. तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ मास ऍक्शन कसा अप्लाय करायचा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ RnH3 प्लस इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. प्रोडक्ट जे आहेत त्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. दोघं प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट दाखवलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. दोघं प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार डिवायडेड बाय रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. रिएक्टंट मध्ये पहिला रिएक्टंट तुमचा प्रायमरी अमाइन आणि दुसरा रिएक्टंट तुम्ही घेतलाय H2O. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो H2 आपण घेतलाय, वॉटर जो घेतलाय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॉन्स्टंट जर कन्सिडर केलं, लार्ज एक्सेस अमाऊंट मध्ये तुम्ही वॉटर घेतलंय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण कॉन्स्टंट कन्सिडर केलं, बघा एवढा जो H2 आहे या ठिकाणी दाखवतोय मी, याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट मी वर नेला तर या ठिकाणी हेच इक्वेशन तुम्ही कसं लिहिणार बघा, K into constant which is equal to concentration of RnH3 plus into the concentration of OH minus divided by concentration of RnH2. बघा मित्रांनो आता दोन कॉन्स्टंट तुमच्या समोर आहेत. ऑलरेडी एक डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण घेतलाय, दुसरा वॉटरचा कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट. दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो सुद्धा कॉन्स्टंट असेल आणि ह्या कॉन्स्टंटला आपण दाखवतो KB ने, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर युअर बेस, म्हणून त्याला आपण KB ने दाखवलंय कारण की हे बेसची इक्विलिब्रियम आपण दाखवली आहे. याला लिहिणार तुम्ही RnH3 प्लस into the concentration of OH minus ion divided by RnH2. मित्रांनो या ठिकाणी ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला KB दिसतोय, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. मग जर समजा तुम्हाला ऍसिडिक कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं असेल तर Ka ची गरज पडते आणि बेसिक कॅरेक्टर जर तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्हाला KB ची गरज पडेल. मग या ठिकाणी तुम्हाला KB दिसतोय, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस तुम्हाला दिसतोय. मित्रांनो लक्षात घ्या, महत्त्वाचं सेंटेन्स मी तुम्हाला सांगतोय, ॲज द व्हॅल्यू ऑफ KB इन्क्रीजेस बेसिक कॅरेक्टर ऑल्सो इन्क्रीजेस. KB ची व्हॅल्यू जर वाढली तर बेसिक कॅरेक्टर जे ते सुद्धा वाढतं. जेवढं डिसोसिएशन वाढेल तेवढं KB ची व्हॅल्यू वाढेल, तेवढं बेसिक कॅरेक्टर या ठिकाणी वाढणार आहे. हा जो KB आहे
ह्या केबीला एक्सप्रेस करण्यासाठी आपण एक इक्वेशन यूज करतो जे आपण याच्या अगोदर के ए साठी पण यूज केलंय. सेम इक्वेशन तुम्ही पीएच साठी वापरलाय, पीएच सारखं इक्वेशन यूज करायचंय. पीओएच साठी पण आपण यूज केलंय, बरोबर आहे. तसं इक्वेशन आपल्याला आता ह्या केबी साठी यूज करायचंय अँड दॅट वन इज युअर पीकेबी. जसं पीएच, पीओएच, पीकेए, तसं हा काय आता पीकेबी, नॉट ए, इट्स अ पीकेबी. मग पीकेबी साठीचं इक्वेशन काय असणार मित्रांनो? इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम. तुम्हाला आठवत असेल बघा मित्रांनो, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ केबी. दिस इज द इक्वेशन फॉर पीकेबी. पीकेबी साठीचं हे इक्वेशन आहे. पीकेबी इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ केबी. बघा मित्रांनो, आपल्याला आता बेसिक कॅरेक्टर एक्सप्लेन करायचंय, एक्सप्रेस करायचंय. एक्सप्लेन ऑलरेडी केलंय आपण, आता एक्सप्रेस करायचंय. तर आपण कशाचा यूज करणार? एकतर पीकेबीचा यूज करणार किंवा नुसतं केबीचा. केबीच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं, लक्षात ठेवायचं, ॲज द व्हॅल्यू ऑफ केबी इन्क्रीजेस, बेसिक कॅरेक्टर जे असेल ते सुद्धा वाढतं. हे दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. केबीची व्हॅल्यू वाढली तर बेसिक कॅरेक्टर पण वाढत जाणार आहे. पण जर तुम्ही पीकेबीचा विचार केला तर हे मात्र उलट असणार आहे. जर समजा तुम्ही पीकेबीची व्हॅल्यू वाढवली, याची नाही म्हणत मी, याची म्हणतोय पीकेबीची व्हॅल्यू जर वाढली तर बेसिक कॅरेक्टर हळूहळू कमी होत जातं, बरोबर आहे. म्हणून मग आपण सेंटेन्स काय यूज करू शकतो? लार्जर द व्हॅल्यू ऑफ केबी, लार्जर द व्हॅल्यू ऑफ केबी मोर इज द बेसिक कॅरेक्टर. किंवा स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ केबी, केबीची व्हॅल्यू जर तुम्ही कमी केली, मोर इज द बेसिक कॅरेक्टर. तुम्हाला जास्त बेसिक कॅरेक्टर दाखवण्यासाठी केबीची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे, म्हणजेच पीकेबीची व्हॅल्यू कमी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर पीकेबीच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलाय, त्याची पीकेबीची व्हॅल्यू 2.5, दुसरे दिले 3.4, चौथ्या दिली 4.7. तुम्हाला विचारलं सर्वात जास्त बेसिक कॅरेक्टर कोणाचं? या तिघांमध्ये ज्याची व्हॅल्यू सर्वात कमी असेल 2.5, जेवढी पीकेबीची व्हॅल्यू कमी तेवढं बेसिक कॅरेक्टर जास्त असेल. म्हणजे तुम्हाला बेसिक नेचर जर एक्सप्लेन करायचं असेल, एक्सप्रेस करायचं असेल, तुम्हाला पीकेबीची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. आणि पीकेबीची व्हॅल्यू जर माहिती असेल तर सहज तुम्ही वेगवेगळ्या कंपाऊंडचं बेसिक कॅरेक्टर कम्पेअर करू शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने बेसिक कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी आपण ह्या पीकेबीचा यूज केला. बघा पीकेबीच्या व्हॅल्यूज तुम्हाला पुस्तकात दिलेल्या आहेत किंवा एक्झाममध्ये तुम्हाला दिलेले असतात आणि त्याच्यावर तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट बेस, वीकेस्ट बेस ठरवायचा असतो. त्या व्हॅल्यू तुम्हाला पुस्तकात दिलेल्या आहेत. 287, 288 पेजवर बघा, तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, या ठिकाणी आता वेगवेगळ्या अमाइन्सचं बेसिक कॅरेक्टर आपण कम्पेअर करतोय. समजा आपण ॲलिफॅटिक अमाइन्सचा जर विचार केला तर ॲलिफॅटिक अमाइन्समध्ये 3 अमाइन्स आपण घेणार. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. तिघांचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलंय. समजा या ठिकाणी एखादा टर्शरी अमाइन तुम्हाला दिलेला आहे. टर्शरी अमाइन कोणाला म्हणतो आपण? ज्याच्यात फक्त टर्शरी नायट्रोजन असेल, नायट्राइल फंक्शनल ग्रुप असेल, नायट्रोजनचे 3 हायड्रोजन रिप्लेस करून फक्त अल्किल ग्रुप आपण ठेवलाय. सेकंडरी अमाइन कोणाला म्हणणार मित्रांनो? ज्याच्यात NH फंक्शनल ग्रुप असेल, अमिनो. आणि प्रायमरी अमाइन ज्याच्यात एकच अमोनियाचा हायड्रोजन आपण रिप्लेस केला एका अल्किल ग्रुपने. तर अशा पद्धतीने आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सचं बेसिक कॅरेक्टर आता कम्पेअर करतोय. बघा, आता तुम्हाला जर परीक्षेत विचारलं आउट ऑफ दिस 3 विच अमाइन इज अ मोर बेसिक, विच अमाइन इज अ लिस्ट बेसिक. नाव हिअर ऑल दिस 3 अमाइन्स. महत्वाचा टॉपिक आहे, तुम्हाला एंट्रन्स याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, भरपूरदा विचारला गेलाय. बघा, नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर जर असेल तर त्या डोनरला तुम्ही बेस असं म्हणणार, बरोबर आहे. मग जो
अमोनिया जो अमोनिया असेल किंवा अमाइन असेल, जो कंपाऊंड, आता आपण तिघ अमाइनचा विचार करतोय, जो कंपाऊंड सर्वात इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल त्याचं बेसिक कॅरेक्टर सर्वात जास्त असेल. लक्ष द्या मी काय सांगतोय, जो सहज इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्याचं बेसिक कॅरेक्टर सर्वात जास्त असणार. मग तुम्हाला काय वाटतं या तिघांपैकी कोण सहज करेल? बघा आता पहिल्या ह्याच्यामध्ये एक अल्किल ग्रुप त्याला लिंक आहे जो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. त्याचे स्वतःचे इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुप नायट्रोजनला देतोय. इथं दोन ग्रुप आहेत जे प्लस आय इफेक्ट दाखवत आहे. इथं तीन ग्रुप आहेत अल्किल ग्रुप जे प्लस आय इफेक्ट दाखवतील. बघा आता मग टर्शरी अमाइनचा जर आपण विचार केला तर त्याला ह्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन देण्याचं काम तीन अल्किल ग्रुप करताय. म्हणून हा जो नायट्रोजन आहे त्याची इलेक्ट्रॉनची पेअर सहज दुसऱ्याला देऊ शकतो. हा पण देतो पण यातला दोन याच्यापेक्षा एक कमी देणार आहे म्हणून हा पण इलेक्ट्रॉन पेअर देईल. पण हा जेवढा इझिली देईल तेवढा हा देणार नाही आणि याच्याकडे तर देणार आहे एकच आहे. म्हणून ह्या तिघांमध्ये तुम्ही विचार केला तर टर्शरी अमाइन इझिली डोनेट्स इट्स इलेक्ट्रॉन पेअर. That's why it shows the most acidic character among these three. But this one is correct only if all the amines exist in a gaseous state. हे गॅसियस स्टेट मध्ये पॉसिबल आहे. कारण की गॅसियस स्टेट मध्ये काय असतं मित्रांनो, सर्व अमाइन्स मॉलिक्यूल जे आहेत आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बघितलं आहे त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. पण गॅसियस मॉलिक्यूल हे एकमेकांपासून सेपरेट असतात, इंटरॅक्शन खूप वीक असतात, नसतात एक प्रकारे. म्हणजे सर्व मॉलिक्यूल सेपरेट आहेत, सहज ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकतात. म्हणून ह्या ठिकाणी जे म्हटलं तुम्हाला मी की सर्वात जास्त बेसिक कॅरेक्टर तुम्हाला टर्शरी अमाइन दाखवेल, नंतर सेकंडरी सर्वात कमी प्रायमरी आणि सर्वात त्याच्यापेक्षा कमी म्हणजे अमोनिया असेल तुमचं NH3. एकही अल्किल ग्रुप त्याच्यामध्ये नसेल. पण हे केव्हा पॉसिबल आहे, जर सर्व गॅसेस असतील तर. पण जर समजा गॅसेसच्या ऐवजी तुम्हाला हे सर्व अमाइन्स जे आहेत ते लिक्विड स्टेट मध्ये दिले असतील तर याची ऑर्डर मात्र वेगळी आहे. याची ऑर्डर अशी असणार आहे बघा, हिअर धिस अमाइन बघा R2NH. सेकंडरी अमाइन जो आहे इट इज मोर बेसिक दॅन प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन पेक्षा जास्त बेसिक आहे, विच इज मोर बेसिक दॅन टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन पेक्षा पण कमी बेसिक कॅरेक्टर तुम्हाला टर्शरी अमाइन दाखवतो आणि याच्यापेक्षा कमी बेसिक कॅरेक्टर तुमचा अमोनिया असेल. इथं पण शेवटी अमोनिया असणार आहे दोघांमध्ये. हे असं का झालं असेल तर लिक्विड स्टेटमध्ये अमाइन्स मॉलिक्यूल जे असतात दे आर असोसिएटेड विथ इच अदर. त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो, इंटरॅक्शन्स असतात, म्हणून हे सर्व मॉलिक्यूल एकमेकांच्या अगदी जवळ असतात. म्हणून जेव्हा ह्या नायट्रोजनला बघा प्रत्येक नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉनची पेअर आहे, जेव्हा ह्या नायट्रोजन इलेक्ट्रॉनची पेअर द्यायची असते त्यावेळेस सर्व मॉलिक्यूल असोसिएट असे नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत. क्राउडिंग इफेक्ट, स्टेरिक हिंड्रन्स, त्याला देण्यासाठी स्पेस अवेलेबल नाही आहे. त्याची द्यायची इच्छा आहे पण देण्यासाठी जी स्पेस अवेलेबल पाहिजे ती स्पेस अवेलेबल या ठिकाणी टर्शरी अमाइन्स मध्ये कमी आहे किंवा नाही. म्हणून त्याचं बेसिक कॅरेक्टर बाकीच्या दोघांपेक्षा कमी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सॉल्वेशन इफेक्ट असेल, जे सॉल्वंट तुम्ही यूज करतात कारण की आपण लिक्विड स्टेटचा विचार करतोय, त्या सॉल्वेशन इफेक्टचा या ठिकाणी इफेक्ट तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर स्टेरिक हिंड्रन्स तुम्हाला मी सांगितलं. तसे वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत डिफरंट फॅक्टर या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत. दॅटफॉर इन लिक्विड स्टेट कन्सिडर व्हेरी इम्पॉर्टंट, लिक्विड स्टेटमध्ये ऑर्डर जी असेल ह्या पद्धतीने असणार आहे मित्रांनो. लक्षात आलं तर गॅसियस स्टेट बघितलं, लिक्विड स्टेट बघितलं. पण याच्यात जर तुम्हाला आता ॲरोमॅटिक अमाइन्स दिलेले असतील तर काय, ॲलिफॅटिक अमाइनच्या बाबतीत बघितलं आपण, पण ॲरोमॅटिक अमाइनचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो, जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला या ठिकाणी दिला आहे ॲरोमॅटिक अमाइन बेन्झीन रिंगला NH2, याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती आहे, इट्स अ ॲनिलीन, फिनिल अमाइन, बेन्झीन अमाइन.
मग याचं बेसिक नेचर ॲलिफॅटिक अमाइनपेक्षा कमी असेल का जास्त असेल? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मग याच्याकडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. जसं आपण म्हटलं की अल्किल ग्रुप जर वाढले तर सहज इलेक्ट्रॉन पेअर डोनेट होते, बेसिक कॅरेक्टर वाढतं. इथं ॲरोमॅटिक रिंग अल्किल ग्रुपच्या ऐवजी. मग याचा इफेक्ट ॲरोमॅटिक कॅरेक्टरवर कशा पद्धतीने ॲरोमॅटिक कॅरेक्टर वाढेल का कमी होईल? बघ या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ही इलेक्ट्रॉनची पेअर आहे, इट इज इन कॉन्जुगेशन. असं कॉन्जुगेशन याच्या अगोदर मित्रांनो आपण बघितलंय, आठवत असेल तुम्हाला. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बघितलंय, अल्कोहोल फिनॉल्स इथर्स मध्ये पण आपण बघितलंय. समजा या पद्धतीने जर इलेक्ट्रॉन पेअरची मुवमेंट झाली तर बघा NH2 याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, कारण की ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं डबल बॉन्ड तयार करते. हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं दोघे इलेक्ट्रॉन आले म्हणून याच्यावर निगेटिव्ह चार्ज. हा बॉन्ड ॲज इट इज, हा बॉन्ड ॲज इट इज. पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे, डिलोकॅलायझेशन, म्हणजे हा बॉन्ड या ठिकाणी तयार होईल दोन इलेक्ट्रॉनचा यूज करून. हा बॉन्ड ब्रेक होईल, इथं दोन इलेक्ट्रॉन असं डिलोकॅलायझेशन होईल. तर इथं नायट्रोजनवरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी आहे, जी डोनेट झाली पाहिजे दुसऱ्याला. डोनेट झाली तर तो बेसिक कॅरेक्टर अकॉर्डिंग टू द लेव्हिस. पण इथं डोनेट न करता ती इलेक्ट्रॉनची पेअर इथल्या इथं डिलोकॅलाइज होते. इट इज इन कॉन्जुगेशन विथ द ॲरोमॅटिक न्यूक्लियस. ते ॲरोमॅटिक न्यूक्लियस सोबत कॉन्जुगेशन मध्ये, म्हणून सहज अवेलेबल होत नाही डोनेट करण्यासाठी. मग सहज अवेलेबल नाही म्हणून याचं बेसिक कॅरेक्टर जे ते ॲलिफॅटिक अमाइन्स पेक्षा पण कमी आहे. इव्हन अमोनिया पेक्षा पण कमी आहे. aromatic amines are least basic as compared to your ammonia or aliphatic amine. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कुठलाही aliphatic amine जो आहे तो याच्यापेक्षा जास्त बेसिक आहे. याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे पण तो देऊ शकत नाही, कारण की ती डिलोकॅलाइज होत असते, सहज अवेलेबल होत नाही. झालं अमाइन्स बेसिक कॅरेक्टर. लॅबोरेटरी टेस्ट जर तुम्हाला घ्यायची असेल तर कसं घेणार? पहिले ऑलरेडी टेस्ट तुम्हाला सांगितले मी. एखाद्या हॅलो ऍसिड सोबत त्याला तुम्ही रिॲक्ट करा, सहज तो रिॲक्ट होतो, म्हणजे तो बेसिक नेचर प्रूव्ह होतोय. आपण HCl सोबत रिॲक्ट केलं तर HX सोबत किंवा H2 सोबत रिॲक्ट केलं. अजून एक टेस्ट तुम्हाला दिली आहे डायझोटायझेशन. ही रिॲक्शन ऑलरेडी तुम्हाला याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण बघितले. सँडमेल्स रिॲक्शन डायझोनियम साल्ट तयार होतो. समजा तुम्ही ॲरोमॅटिक अमाइन तुम्हाला ओळखायचे आहेत, लक्ष द्यायचे आहेत, हा तुम्हाला ॲनिलिन दिलाय. ह्या ॲनिलिनचं कन्व्हर्शन डायझोनियम साल्ट मध्ये कसं करतात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. N2Cl हा झाला तुमचा डायझोनियम साल्ट किंवा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मी तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये ॲरोमॅटिक अमाइन्स आयडेंटिफाय करायचे, ओळखायचे की एखादा अमाइन जो तुम्हाला दिला आहे किंवा एखादा कंपाऊंड जो तुम्हाला दिला आहे तो अमाइन आहे किंवा नाही. तर हा जो कंपाऊंड आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, याचं कन्व्हर्शन, याचं अमाइनचं कन्वर्शन याच्यात कसं करतं तुम्हाला माहिती आहे. व्हेन दिस aromatic amine is reacted with nitrous acid in acidic medium under the ice cold condition. आठवतं ice cold condition 0 to 5 degree Celsius टेम्परेचर. ओके, तेव्हा सँडमेल्स रिॲक्शन मध्ये आपण याला यूज केला बघा. तर हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, लक्ष द्या व्यवस्थित. हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे N2Cl आहे, हा सहज रिॲक्ट होतो कोणासोबत? इट इझिली रिॲक्ट्स विथ द कंपाऊंड. कोणासोबत तो रिॲक्ट होत आहे? दोन बेन्झीनच्या रिंग एकमेकांना फ्युज्ड आहेत, जसं नॅफ्थॅलाइन. Here if there is a OH group it is called as beta naphthol. या बीटा नॅफ्थॉल सोबत रिॲक्ट होतोय. बघा इथला जो हायड्रोजन आहे तो क्लोरीन HCl फॉर्म करेल आणि दोघं रिॲक्ट झाल्यानंतर नायट्रोजन नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. बघा हा जो N2 आहे याला आपण असं दाखवतो, तुम्हाला आठवत असेल बघा या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असतं N2+ आणि हा Cl-. इथं डायरेक्ट दाखवलंय. जेव्हा दोघं कंपाऊंड एकत्र येतात तेव्हा त्याचं स्ट्रक्चर तुम्ही या पद्धतीने काढणार. बघा हा तुमचा बेन्झीन, हा नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये झालं आणि डायरेक्ट हा नायट्रोजन जो असेल तो ह्या नॅफ्थॉलला लिंक होईल. आणि हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळेल हा इन द फॉर्म ऑफ ऑरेंज रेड डायच्या स्वरूपात तुम्हाला मिळतो. ऑरेंज कलरचा डाय तुम्हाला मिळतो
आणि ऑरेंज कलरचा डाय मिळाला म्हणजे समजून घ्यायचं तुम्ही त्या ठिकाणी की दिलेला कंपाऊंड तुमचा ॲरोमॅटिक अमाइन आहे. तर ॲरोमॅटिक अमाइन ओळखण्यासाठी ही टेस्ट आहे. ॲरोमॅटिक अमाइन तुम्हाला माहिती नाही तो दिलेला आहे, त्याची रिॲक्शन तुम्ही नायट्रस ॲसिड सोबत करा, तुम्हाला बेंझेन डायझोनियम क्लोराईड मिळेल. बेंझेन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन कोणासोबत करायचं, हा जो कंपाऊंड हा बीटा नॅफ्थॉल आहे त्याच्यासोबत केल्यानंतर तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल ज्याचा कलर हा ऑरेंज रेड असेल. ऑरेंज रेड कलर मिळाला हे समजून घ्यायचं की हा जो दिलेला कंपाऊंड जो तुम्हाला माहिती नव्हता तो डेफिनेटली ॲरोमॅटिक अमाइन असला पाहिजे. तर ह्या लॅबोरेटरी टेस्ट आपण या ठिकाणी घेतो. अजून एक टेस्ट आहे कार्बोलॅमाइन टेस्ट, लॅबोरेटरीमध्ये आपण टेस्ट करतो. ती टेस्ट आपण पुढच्या रिॲक्शन्समध्ये सेपरेट आपल्याला बघायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने कुठलाही कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल त्याचं बेसिक नेचर तुम्ही कम्पेअर करू शकतात, आयडेंटिफाय करू शकतात. आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करण्यामध्ये खूप कंजूसी तुम्ही करताय. जसंही तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करणार तसंही ते लाईकचं बटन दागा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ते तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन येत राहील. काही विद्यार्थ्यांनी अजून आन्सर शीट मला पाठवलेले नाहीत, कृपया त्यांनी पाठवावे, कारण की 2 टेस्ट तुमच्या जवळपास ह्या चॅप्टरच्या अगोदरचे चॅप्टर झाले आहेत, ते माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. आज आपण थांबतोय. बाय.